मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेत 1,11,00,000 रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे। 38व्या अखिल भारतीय महानुभाव पंथाच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर आलेत। यावेळी ओझर विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला। यापूर्वी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर गेला असताना आमदार रोहित पवार यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं आणि रोहित पवारांच्या या आवाहनाला आज प्रतिसाद देत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने हा मोठा सामाजिक निर्णय घेतला। या प्रसंगी विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, कैलास घुले, सत्यप्रिय शुक्ला, मनोज थेटे, स्वप्नील शेलार, प्रदीप तुंगार, अमित टोकेकर आणि राहुल पाटील हे उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा हा उपक्रम म्हणजे श्रद्धेचा आणि समाजसेवेचा सुंदर संगम आहे, जो इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी पूर परिस्थितीने थैमान माजवलेलं आहे आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी आपले कुंभमेळा मंत्री माननीय नामदार गिरीशजी महाजन यांच्या पुढाकाराने आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन जिल्हा सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर देवस्थानने आज 1,11,00,000 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला नाशिक येथे नाशिकच्या ओझर एअरपोर्ट विमानतळावर जाऊन मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना सुपूर्द केलेला आहे। ही मदत जरी तुकडी असली तरी आज सरकारने हा जो काही जगन्नाथाचा रथ चालवला आहे यामध्ये निश्चितच त्र्यंबकेश्वर देवस्थानची फुलाची पाकळी म्हणून योगदान राहील आणि पीडितांचे अश्रू पुसण्यास त्याची मदत होईल। धन्यवाद। आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, कुंभमेळा मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडे त्र्यंबकेश्वर देवस्थान मार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांना 1,11,00,000 रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आला। मागच्या महिन्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना आमदार रोहितदादा पवार यांनी देखील माझ्याकडे पूरग्रस्तांना देवस्थान ट्रस्टतर्फे मदत करण्याची त्या ठिकाणी मागणी केली होती। आज आम्ही ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी 1,11,00,000 रुपयाचा चेक आमचे सर्व सन्माननीय विश्वस्त माझे सहकारी सत्यप्रिय शास्त्री शुक्ल, त्याचबरोबर कैलासदादा घुले, प्रदीपप्पा तुंगार, स्वप्नीलजी शेलार, मनोजजी थेटे, आमचे सचिव राहुलजी पाटील सर या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी देण्यात आला। न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।